श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात। कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात। चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे। या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त आपल्या गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील। आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी फक्त 1 सुपारी इथे अर्पण करायची, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर फक्त 1 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसे यायला लागतील, धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील। अतिशय प्रभावी असा उपाय हा लक्ष्मी प्राप्ती करता जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी 28 मार्च रोजी आहे। रात्री 9:28 चंद्रोदय होईल। चतुर्थीला चंद्राची पूजा करतात आणि त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्यावरच आपण व्रत हे सोडतात। श्री गणेशाची आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही करायची। आपल्याला काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आणि तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि त्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा। आपल्याला 11 पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी जेव्हा आपण अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे जलाभिषेक करायचं आहे। आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे, हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा देवघरामध्ये ठेवायचं आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा, जास्वंदाचं फूल, धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गोडधोडाचं त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही जर मोदक बनवू शकले तर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा किंवा गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे। तर अशा रीतीने आपल्याला जे आहे गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, कारण प्रथम पूजनीय देवता म्हणजे गणपती बाप्पा। हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्त्वाचा असतो। सुपारीला श्री गणेशाचे रूप देखील मानले जाते। सुपारी गणपती बाप्पांना खूपच प्रिय आहे। त्याचबरोबर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो। सुपारीचा वापर पूजेमध्ये केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सुपारीपासून आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा? बऱ्याचदा काय होतं, आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही, काही ना काही खर्च होतो आणि तो आपल्या घरातनं निघून जातो। आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक सुपारी लागणार आहे। ती सुपारी आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असली पाहिजे, कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा किडलेली नसावी। तर अशी एक छान सुपारी घ्यायची। आपल्याला एक तामण घ्यायचं, त्या तामणामध्ये ह्या सुपारीला आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचा। 11 पळी पाणी जे आपल्याला ह्या सुपारीवर अर्पण करायचं आहे। प्रत्येक पळी आपण जेव्हा पाणी अर्पण करणार ते आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी ह्या सुपारीवर अर्पण करायचं आहे। त्यानंतर ह्या सुपारीला आपल्याला बाहेर काढायचं आणि व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे, त्या तामणामध्ये जे आहे एक विड्याचं पान ठेवायचं आहे। आता हा उपाय आपण धन प्राप्ती करता करतोय, लक्ष्मी प्राप्ती करता करतोय,
मनोकामना पूर्ती करतोय, तर त्याकरता जर आपण विड्याचं पान वापरलं तर आपली जेवढी पण कठीणातली कठीण इच्छा असेल ती त्वरित पूर्ण होते. म्हणून आपल्याला आवर्जून विड्याचं पान घ्यायचं, कारण विड्याचं पानसुद्धा माता लक्ष्मीला त्याचबरोबर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला तामन घ्यायचं, तामनामध्ये विड्याचं पान ठेवायचं. ह्या विड्याच्या पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आता ह्या विड्याच्या पानावर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे, कारण हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करतोय आणि पैशाला आपण लक्ष्मी माताचंच रूप मानलं जातं. आणि जर आपण ह्या उपायामध्ये धनाचा वापर केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. मग आपल्याला काय करायचं आहे, विड्याच्या पानावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि ह्या 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ही सुपारी जी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर ह्या सुपारीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा किंवा 3 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. 3ऱ्या वेळी जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार त्याबरोबर तुम्हाला फलश्रुतीचं सुद्धा पठण करायचं. असं केल्यामुळे तुम्हाला निश्चितच चांगल्या फळाची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ जे आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणजे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं. 108 वेळा आपल्याला गणपती बाप्पांचा जप करायचा आहे. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची, कारण हा उपाय आपण धन प्राप्ती करतोय. तर आपल्या ज्या पण धनासंबंधित इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे बोलायच्या आहेत. आता ही जी आपण प्लेट गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे म्हणजे उद्या आहे गुरुवारच्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही प्लेट गणपती बाप्पांसमोरच ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जी आहे ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोरनं उचलायची आहे. आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या प्लेटमध्ये असणारा 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला त्या पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवायच्यात आणि त्याची एक पोटलीसारखी आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पोटली जी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन जायची आहे. बाहेरच्या साईडला तुम्ही उजव्या किंवा डाव्या कोणत्याही दिशेला जी आहे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर ही पोटली लटकवायची आहे. ह्या पोटलीवर आपण अतिशय उच्च कोटीच्या सेवा केली आहे, त्यामुळे ही पोटली अभिबंधित झालेली आहे. आणि आपण जर ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाईल. आणि ह्या पोटलीमुळे जे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, कारण उद्या आहे संकष्टी, त्याचबरोबर उद्या आहे गुरुवार. जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आणि ज्या घरामध्ये धनाच्या देवीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.